पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपसह इतर पक्षांच्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली जाणार आहे. उमेदवारांना कागदपत्र तयार ठेवण्याचा निरोपही देण्यात आलाय. काही जणांचे अर्ज पक्षाने आधीच भरून ठेवलेत. अर्ज दाखल करण्याची मुदत आता 2च दिवस राहिली असून इच्छुकांची उत्कंठा शिगेला पोहोचलीय. अजून एकाही प्रमुख पक्षाची यादी जाहीर झाली नाही. इच्छुक नाराज होऊ नयेत आणि दुसऱ्या पक्षात जाऊ नयेत यासाठी ही खबरदारी प्रत्येक पक्षानं घेतल्याचं दिसतंय. असं असलं तरी अनेक उमेदवारांना अर्ज तयार ठेवण्याचे निरोप पक्षातून गेलेत. भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेसह सगळेच पक्ष आज आपली यादी जाहीर करतील. त्यामुळे आजचा दिवस हा अर्ज दाखल करण्याच्या धामधुमीत जाणार हे स्पष्ट आहे. अर्ज भरण्यासाठी केवळ 2 दिवस बाकी असले तरी पुण्यात पालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. रविवारी होणारा निर्णय आजपर्यंत होऊ शकला नाही. जागा वाटपाचा तिढा आणि युती होणार की नाही हेही आजच स्पष्ट होईल. मात्र यामुळे पक्षात येणारे आणि बाहेर जाणाऱ्यांची द्विधा स्थिती झाली आहे. युती जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांची पहिली बैठक 18 डिसेंबरला झाली. त्याला 10 दिवस झाले असले तरी जागा वाटप मार्गी लागलेलं नाही. भाजपनं देऊ केलेल्या 15 जागा शिवसेनेला मान्य नसून ते 15 जागांवर आग्रही आहेत. शनिवारी शिवसेनेची बैठक होऊन अंतिम यादी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांना पाठवल्यानंतर रविवारी निर्णय होईल असं नेत्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र मुंबईत बैठक झाली तरी अजून मार्ग निघाला नाही. आता या चर्चेत आणखी एका मंत्र्यांचा समावेश झाला असून त्यातील निष्कर्ष आज हाती येण्याची चिन्ह आहेत. महापालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. हा तिढा जागा वाटप किंवा कोणी किती जागा लढवायच्या यावर नसून हा तिढा शिवसेनेचे महानगर प्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर असल्याचं सांगण्यात आलंय. रवींद्र धंगेकर यांनी प्रभाग 24 मध्ये 2 जागांची मागणी केली असून भाजपनं या जागा देण्यास नकार दिलाय. यामुळे महायुतीचे जागा वाटप अद्यापही निश्चित झालेले नाही. शिवसेनेकडे 2017 मधील केवळ 2 माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपनं त्या जागांच्या टक्केवारीचा हवाला देत शिवसेनेला कमीत कमी जागा देणार असल्याचा दावा धंगेकरांनी केलाय. भाजपनं हे करत धंगेकरांना रोखण्याची खेळी केली आहे. त्यामुळे आता नाराज धंगेकरांकडून पुन्हा भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात झाली आहे. बऱ्याच घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाची फारकत झाल्याचं जाहीर केलं. याला जेमतेम 1.5 दिवसही उलटला नसताना आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली. महाविकास आघाडीच्या रविवारी आयोजित केलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं निश्चित झालं. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी पक्ष निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार आहेत. दोन्ही पक्ष एकत्रित येऊन या शहरातील सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची घोषणा केली. पिंपरी चिंचवड शहरातील तळवडेतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी शहरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं घोषित केलं. आपल्या विश्वासार्ह प्रतिमेमुळे तरुण वर्ग आणि माता भगिनींमध्ये देवाभाऊ म्हणून लोकप्रिय असलेले देवेंद्र फडणवीस जोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आले. केवळ ही योजनाच नव्हे तर महिला सबलीकरणाच्या केंद्र राज्याच्या सर्व योजना सर्व शक्तीनिशी राबवल्या जातील. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असंही पक्षानं म्हटलंय. विधानसभा निवडणुकीत विरोधकांना भुईसपाट करण्यात या योजनेचा लक्षणीय वाटा राहिला. त्यामुळे बिथरलेले विरोधी पक्ष निवडणुकीच्या तोंडावर ही योजना बंद होणार असल्याचा अपप्रचार करतायत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही विरोधी पक्षांनी भाजप सरकार ही योजना बंद करू शकतं असा अपप्रचार करत लाडक्या बहिणींना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. तोच फंडा आताही विरोधी पक्षांनी पुन्हा वापरलाय. त्यामुळे भाजपनं लाडक्या बहिणींना दिलासा देत ही योजना बंद होणार नसल्याचा खुलासा केलाय. पुण्यात भाजपच्या डिजिटल प्रचार रथांचे उद्घाटन एरंडनेच्या शहर कार्यालयासमोर उत्साहात पार पडलं. पुण्याचा विकास करायचा तर भाजपच पाहिजे असं घोषवाक्य या प्रचार रथांवर आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रचार रथांचे उद्घाटन करण्यात आले. भाजपच्या झेंड्याच्या रंगाप्रमाणे भगव्या आणि हिरव्या रंगाच्या या आकर्षक प्रचार रथांवर LED स्क्रीन असून दृकश्राव्य माध्यमातून पक्षाने केलेल्या कामांची माहिती दिली जाणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांची नावं जाहीर झाली आहेत. पक्षाकडून 9 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. यात युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवानी, माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन हे देखील मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना देखील भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार आहे. हे सर्व उमेदवार आजच आपला उमेदवारी अर्ज भरतील असं सांगण्यात येते. भाजपकडून या सर्व उमेदवारांची नावे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल 128 जागांवर निवडणूक लढवली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज आणि उद्या असे 2च दिवस शिल्लक राहिलेत. मात्र भाजपकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलेली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून ही काळजी घेण्यात आल्याचं सांगण्यात येते. राज्यात पालिका निवडणुकांचं पडघम वाजू लागला असून उमेदवारांच्या नावाची यादी निश्चित होतीये. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आघाडी घेत 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 100 उमेदवारांची यादी जाहीर होईल अशी माहिती आमदार आणि नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी दिली होती. मात्र पहिल्या यादीत 37 उमेदवारांना संधी देण्यात आली असून नवाब मलिक यांच्या भावासह कुटुंबातील 3घांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, त्यांची सून बुशरा मलिक आणि बहीण सईदा खान यांना महापालिकेच्या मैदानात उतरवण्यात आले. आंध्र प्रदेशातील यलमंचिलीत एक मोठा रेल्वे अपघात झालाय. टाटा एर्नाकुलम एक्सप्रेस ट्रेनच्या B1 आणि M2 डब्यांमध्ये अचानक आग लागली. या आगीत आतापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय, तर इतर अनेक प्रवासी थोडक्यात बचावलेत. रात्री 12 ते 1च्या दरम्यान ही आग लागली. आगीमुळे ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला, परंतु अनेक प्रवाशांना वेळेत सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. या अपघातात रेल्वेचे डबे पूर्णपणे जळून खाक झालेत. आगीची माहिती मिळताच लोको पायलटनं तात्काळ ट्रेन थांबवली. रेल्वे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यास सुरुवात केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने या वर्षभरात बराच गोंधळ घातला. टॅरिफमुळे अमेरिकेचा महसूल वाढला असा दावा ट्रम्पकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळं दिसतंय. अमेरिकेतील कंपन्या दिवाळखोरीत निघत आहेत. 2025 मध्ये दिवाळखोरीत जाणाऱ्या कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या 15 वर्षांचा उच्चांक दिवाळखोरीत निघणाऱ्या कंपन्यांच्या संख्येनं गाठलाय. यासाठी ट्रम्प टॅरिफ हे सर्वात मोठं कारण असल्याचं कंपन्या सांगत आहेत. याशिवाय महागाईचा देखील फटका बसतोय. L&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते नोव्हेंबरमध्ये 717 कंपन्यांनी चॅप्टर किंवा चॅप्टर 11 नुसार दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केलाय. 2024च्या 11 महिन्यांच्या आकडेवारीच्या तुलनेत 2025 मधील आकडेवारी 14% जास्त आहे. तर 2010 नंतरची सर्वाधिक ही आकडेवारी असल्याचं सांगण्यात येते.